आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात भव्य काव्यसंमेलन. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात भव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. शाहू स्मारक भवन येथे सतेज काव्य मंचच्या वतीने आयोजित या 10व्या काव्यसंमेलनाला कवी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी साहित्यिकांनी मानवतावादी भूमिका घेत देशहितासाठी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले. वाढदिवसाचे औचित्य साधत ज्येष्ठ गुणवंत कामगार संभाजी थोरात आणि मान्यवरांच्या हस्ते केक कापून आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कोल्हापूरचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना सतेज कार्य गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. रोख पारितोषिक, पुस्तकांचा संच आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात नव्या युगाच्या नव्या कविता या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यभरातील तब्बल 250हून अधिक कवींनी या काव्यसंमेलनात सहभाग घेतला आणि सर्व कवींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मिलिंद यादव यांच्या हस्ते झाले, तर काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी डॉक्टर वसंत भागवत होते. या कार्यक्रमाला संजय सासने, अनिता काळे, आदित्य मम्हाणे, संभाजी थोरात, भगवान माने, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, शिवाजी चौगुले, दिनकर आडसूळ, सर्जेराव हळदकर, सुरेश पोवार, विजय आरेकर, प्रताप घेवडे, सुभाष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले, सूत्रसंचालन अभिजित मासुर्लेकर यांनी केले आणि आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले. कोल्हापूरमध्ये साहित्य आणि संस्कृतीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.